हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आज आपण बघणार आहोत जी जिल्ह्यात प्रथम आलेली आहे, नुपूर सुशील राजपूत. ही काय म्हणते. दरवर्षीप्रमाणे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने खूप छान मार्क्स आणलेले आहेत आणि त्यांचं कौतुक तर झालंच पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही बक्षीस समारंभ ठेवला, पण जे पोहोचू शकले नाही त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलो. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले, कसा अभ्यास केला, पालकांची त्यांना कशी मदत झाली हे जाणून घेण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांचे व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, माझं नाव नुपूर सुशील राजपूत. नुकताच 10वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात मला 98.80% मिळाले. तसेच मला मॅथ्समध्ये 99 मार्क व सायन्समध्ये 98 मार्क मिळाले आहेत. या माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या पालकांना, शाळेतील शिक्षकांना व इन्फिनिटी क्लासच्या सरांना व मॅडमांना देते. सरांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले, एक्स्ट्रा लेक्चर घेतले. तसंच पेपरांमध्ये झालेल्या चुका सरांनी लक्षात आणून दिल्या व त्यामुळे माझ्या टक्क्यांमध्ये वाढ होण्यास खूप मदत झाली. तसेच मॅडमांनी पण खूप मदत केली. सरांनी क्लासमध्ये सायन्सची ओरल टेस्ट वगैरे घेतल्या, त्याच्यामुळे सायन्सचं चांगलं पाठांतर क्लासमध्येच होऊन गेलं होतं. वर्षभरात प्रत्येक सायन्समध्ये पण आणि मॅथ्समध्ये पण चॅप्टर वाईज टेस्ट झाल्या, त्यामुळे शेवटी वार्षिक बोर्डाच्या पेपराच्या वेळेस काही प्रेशर नाही आलं, टेन्शन नाही आलं. वर्षभरात चांगलाच अभ्यास होऊन गेला होता. म्हणून सिलेबस पूर्ण झाल्यावर सरांनी संपूर्ण सिलेबसवर प्रिलिम्स घेतल्या, त्याच्यामध्ये खूप चांगली प्रॅक्टिस झाली. पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत सरांनी प्रॅक्टिस घेतली, डाऊट सॉल्व केले आणि मॅथ्स सायन्स सोडून बाकी सर्व विषयांचे पण टेस्ट घेतल्या, त्यामुळे माझ्या ओव्हरऑल पर्सेंटेजमध्ये वाढ झाली. क्लासमध्ये मॅथ्स सायन्सचा अभ्यास चांगला होणंच जायचा, पण तरीही बाकी विषयांचा अभ्यास करण्यासाठी मी खूप सारे पेपर दिले होते. चांगले मार्गदर्शन मिळायचे की रायटिंग स्किल कशी लिहायची, म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस कशी असायला हवी. शाळेतूनही खूप सारे पेपर घेतले, सराव करून घेतला होता आणि क्लासमध्येही मी टेस्ट सिरीज जॉईन केली होती. त्यामध्ये सर्व विषयांचा खूप अभ्यास झाला होता, लिहिण्याची प्रॅक्टिस झाली होती. त्यामुळे मला फायनल परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी काही टेन्शन आलं नाही, त्याच्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागली नाही आणि त्यामुळेच माझे ओव्हरऑल पर्सेंटेज वाढण्यास मदत झाली. थँक्यू. नमस्कार, मी सुशील राजपूत, नुपूरचा पालक. नुकताच 10वीचा निकाल लागला. त्या निकालामध्ये माझी मुलगी नुपूर सुशील राजपूत ही जिल्ह्यात प्रथम आली. त्याचे श्रेय मी शाळेतील शिक्षक व इन्फिनिटी क्लासचे सर व मॅडम यांना देऊ इच्छितो. त्यांनी वर्षभर जे सराव पेपर करून घेतले, त्यामुळे तिला हे सहज शक्य झालं. तसेच क्लासमध्ये पण पूर्ण वर्षभरात सराव पेपर वगैरे व्यवस्थित घेतल्यामुळे तिला हे यश संपादन करण्यात आलं. त्यासाठी मी क्लासचे सर व मॅडम यांचे आभार मानतो. थँक्यू. माझं नाव अनिता सुशील राजपूत. माझ्या मुलीचं नाव नुपूर सुशील राजपूत. ती आत्ताच 10वीचा निकाल लागला आहे, जिल्ह्यात पहिली आली, त्यामुळे सगळ्यात पतीचं अभिनंदन. आम्हाला तो ज्या दिवशी निकाल बघितला आम्ही म्हणजे एकचा टाईम होता, पण निकाल 11:30ला लागला. तेव्हा कळलं 11:30ला लागणार. मी मोबाईल हातात धरूनच बसलेली होती. काउंटडाऊन सुरू होता. बघताच एकदा मला विश्वास नाही बसला. रिझल्ट बघितल्यावर एवढे मार्क्स म्हणजे होतं, पडतील एवढं माहिती होतं, पण तरीही विश्वास बसत नव्हता. परत एकदा चेक केला, तेव्हा कुठे मला वाटतं नाही खरंच आले एवढे मार्क. खूप आनंद झाला. तो आनंद मी सांगू शकत नाही शब्दाच्या ह्याच्यात. खूप म्हणजे सगळ्यात पती असं वाटतं की तिला कधी सांगावं. पती घरी नव्हती, क्लासला गेली होती, पण मग 1 वाजेपर्यंत कसं तरी हे केलं आणि मग ती आली. तर तिने क्लासमध्येच बघून घेतलं, त्यामुळे तिला तो चेहऱ्यावरचा आनंद मला बघण्याचा नाही राहून गेला. तसेच म्हणजे सगळ्यात पहिले सरांचं मॅडमांचं अभिनंदन, त्यांनी खूप छान करून घेतलं. आमचं 9वीच्या जेव्हा संपलं तेव्हा आमचा क्लास ॲडजस्ट होत नव्हता, पण सरांनी आमच्यासाठी खूप काही केलं. त्यांचा टाईमसुद्धा चेंज केला. त्यांची बॅच संध्याकाळची होती, पण त्यांनी आमच्यासाठी सकाळची केली. त्यामुळे सर्वात त्यांचा सगळ्यांचा आभार मानते. थँक्यू. आणि सरांचा प्रत्येकच आम्हाला सपोर्ट होता. आम्ही काहीही सांगितलं, आमची जी अडचण सांगितली ते सर सॉल्व करून द्यायचे. आम्हाला वेळ ॲडजस्ट होत नव्हता, कधी काही सकाळी येणं होत नव्हतं, बस संध्याकाळी बोलून घ्यायचे. संध्याकाळी येणं होत नसेल सकाळी बोलून घ्यायचे. त्यामुळे खूप खूप म्हणजे काय बोलावं ते कळत नाही, इतकं छान करून घेतलं. कुठलीच गोष्टीची अडचण येऊ दिली नाही सरांनी आम्हाला. तिच्या यशामागचं म्हणजे 50% जास्तपेक्षा सरांचं श्रेय देतो आम्ही, कारण सगळ्या गोष्टी सरांनी करून घेतल्या. पेपर वेळच्या वेळी घेतले, नोट्स काढायला शिकवलं. मेन म्हणजे त्यांनी वेळच्या वेळी सांगितलं नोट्स काढा, प्रॅक्टिस करा, इथं घरी नसेल जमत तर इथं येऊन करा. म्हणजे असं ते म्हटलं की तुम्ही केव्हा येऊ शकता, तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या. मी त्यामुळे सरांचं मॅडमांचं परत एकदा अभिनंदन आणि थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी तेजस सुशील राजपूत, करंटली 3rd इयर स्टुडंट ॲट IIT खरगपूर. आज मला हे शेअर करताना खूप आनंद वाटतो आहे की माझी बहीण नुपूर सुशील राजपूत हिने या वर्षाच्या SSC 10वी बोर्डात तिने 98.80% गुण मिळवले आणि त्याचबरोबर ती धुळे जिल्ह्यात प्रथमसुद्धा आली.
तर त्याकरिता मी सर्वप्रथम तिचे मम्मी पप्पांचे, तिच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांचे अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इन्फिनिटी क्लासेसच्या सर्व मॅडमांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तिचं प्रिपरेशन बघायचं झालं तर पूर्ण वर्षभर तिने जो अभ्यास केला त्यात तिचा तर वाटा होताच, पण त्याहून तिच्यावर मोठा वाटा किंवा तितकाच वाटा हा पॅरेंट्सचासुद्धा होता. त्यांनी तिच्यासोबत फक्त तिला असं पुश न करता सोबत बसून राहिले. मग रात्रभर जागणं असो, लेटपर्यंत अभ्यास करणं असो किंवा तिच्याकडून अभ्यास करून घेणं असो, या सर्व गोष्टी ह्या पण तितक्याच मॅटर करतात आणि त्यांचाच रिझल्ट आज आलेला आहे. इन्फिनिटी क्लासेसबद्दल जर त्यांचा वाटा बघायचं झालं, त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की मी एक्सपिरियन्स सांगेल माझा, की मी जेव्हा पण कॉलवर विचारायचो की नुपूरशी मला बोलायचं आहे, ती काय करते, तर मला एकच गोष्ट कळायची किंवा मम्मी सांगायची की ती फक्त उद्याच्या पेपरचा अभ्यास करते. तिचा इन्फिनिटीमध्ये हा पेपर आहे, मॅथ्सचा आहे, मराठीचा आहे, इतिहासचा आहे, भूगोलचा आहे. तर तेच मला ऐकायला यायचं आणि त्याहून मला कळायचं की ती आणि सोबत तिचे टीचर्स, क्लासचे टीचर्स झाले, पॅरेंट्स झाले, सर्वजण किती मेहनत पुटिंग करत आहेत आणि त्याचाच हा रिझल्ट आज आलेला आहे. मी या पूर्ण जर्नीचा डायरेक्ट पार्ट नव्हतो, मी कॉलेजला असायचो, बट माझ्याकडून पण मी जितकी होऊ शकेल, जेव्हा जितकी तिला हेल्प लागली असेल, कॉलवर असो, व्हिडिओ कॉलवर असो, गुगल मीटवर असो, मी तिला हेल्प केली आहे आणि माझं पण थोडंफार कॉन्ट्रिब्युशन त्यात आहे. आणि ॲट दी एंड हे किती पण सर्व राहिलं माहोल, पण ॲट दी एंड पेपर तिलाच लिहायचा आहे आणि तिने सर्व ते करून पार पाडलेलं आहे. तिलाच जर तिला पहिला पेपर होता बोर्डाचा, तिची पण फर्स्ट टाईम बोर्ड होतं. आपल्याला लहानपणापासूनच असतं की बोर्डाची परीक्षा आहे, त्यात काय होईल कसं होईल, आपल्याला चिंता असते, मनात एक मोठा बबल बनवून ठेवला असतो, पण की बोर्डाचे पेपर आहे कसं येईल काय येईल माहीत नसतं. पण तो पण तिने मराठीच्या पेपरपासून लास्ट पेपरपर्यंत सगळे पेपर तिनेच पार पाडले. तिलाही एन्झायटी झाली असेल, थोडा स्ट्रेस आला असेल, तो तिनेच हँडल केला आहे आणि त्यालाच तिने व्यवस्थित पार पाडलं आहे. तर तिचाही सर्वात मोठा वाट तिचाच आहे ॲक्च्युली. तर तिचंही मनापासून अभिनंदन आणि तिलाही पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. ॲक्च्युली तिला पहिल्यांदाच अभिनंदन करतो आहे आता मी, पहिले केलं नव्हतं. मी तिलाही म्हटलं होतं की तो तुझा जो फायनल गोल आहे, जर तुझा ध्येय आहे करिअरबद्दल, स्वप्नांबद्दल, ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी तुला अभिनंदन करेल. पण हे पण आपण विसरू शकत नाही की हा 10वीचा जो टप्पा आहे तो पण तितकाच महत्त्वाचा आहे. जर इथंच जर कोणाची गाडी किंवा जर कोणाचा जो प्रवास आहे तो अडखळला तर पुढे जाणं आणखी मुश्किल होईल. पण तिने हे व्यवस्थित पार पाडलं आणि पुढेही असंच 11वी 12वी किंवा आणि पुढे जी पण परीक्षा देईल, जी पण ती आपल्या आयुष्यात स्वप्न ध्येय पूर्ण करायचा प्रयत्न करेल, त्यात असंच तिला यश मिळावं, असंच ती पुढे जात राहावी आणि पॅरेंट्सचं, टीचर्सचं, सर्वांचं नाव रोशन करत राहावं. याबद्दल तिला सदिच्छा, शुभेच्छा आणि पुन्हा एकदा क्लासच्या टीचर्सचं, पॅरेंट्सचं, तिचं सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. ही आपली विद्यार्थिनी नुपूर सुशील राजपूत. तिला 10वीला 98.80% मिळाले आणि धुळे जिल्ह्यात तिने प्रथम क्रमांक पटकावला. आता तुम्ही तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहितीने सांगितलं की तिचं वेळापत्रक कसं होतं किंवा मग तिला अभ्यास करण्यात कोणकोणत्या गोष्टी ती फॉलो करत होती. मग आता शिक्षकांचं मार्गदर्शन किंवा आमचं मार्गदर्शन तिला आहेच. पालकांनी पण तेवढा सहकार्य केलं, पालकांनी पण खूप मेहनत घेतली. पण मग जसं आता तिला यश मिळालं आहे तसं मला असं वाटतं की इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा. तिने ज्या काही गोष्टी सांगितल्या तशा गोष्टी तुम्हीसुद्धा तुमच्या आचरणात आणाव्या आणि तुम्हालासुद्धा तसं यश मिळावं त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो आणि तुम्ही पण तसेच प्रयत्न करा. आणि जसा आपला हा निकाल आला आहे तसा निकाल नेहमी आपण देत राहतो. आपली हीच परंपरा आहे. विद्यार्थी घडवणं हेच आपलं एक प्रथम मोटो किंवा ध्येय जे म्हणतो आपण, तेच इन्फिनिटी अकॅडमी आजपर्यंत करत आली आणि पुढेसुद्धा करत राहील. तर पालकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला, जो ट्रस्ट आमच्यावर ठेवला आहे, तसाच विश्वास आम्ही नेहमी राहू देऊ. असंच घवघवीत यश विद्यार्थ्यांनी मिळवत राहावं, त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो आणि ते नेहमी करत राहणार. यासाठी तसंच नुपूरला आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला परत मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू.